श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. बघा, श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वाराला असं विशेष महत्त्व आहे. असंच उद्या गुरुवार हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. पण असंच उद्या आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना एक फळ अर्पण करायचं आहे. हे फळ जर आपण उद्या अर्पण केलं तर आपल्या घरात कितीही गरिबी असू द्या, दारिद्र्य असू द्या, घरात संकट असू द्या, आर्थिक समस्या असू द्या किंवा खूप काही समस्या असू द्या, या सर्व समस्यापासून तुम्हाला सुटका भेटणार आहे. फळ अगदी 5 किंवा 10 रुपयाला तुम्हाला बाजारामध्ये मिळून जाणार आहे. आता उद्या आपल्या सकाळी उठल्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची मूर्ती असेल, अभिषेक करा. नसेल, फोटो असेल, फोटो स्वच्छ पुसून घ्या. फोटोला गंध, धूप, दीप, नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं फळ म्हणजे आवळा. आवळा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. असं म्हणतात की भगवान विष्णूंच्या तोंडातून एक छोटासा बिंदू निघला होता, तो पृथ्वी तलावर पडला होता आणि त्यापासून तो आवळा तयार झाला. त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना आवळा अतिशय प्रिय आहे. उद्या न चुकता तुम्हाला कुठूनही आवळा आणायचा आहे आणि माता लक्ष्मी भगवान